नमस्कार. ध्यानधारणा आपण ऐकून असाल किंवा मेडिटेशन हेही शब्द तुम्ही ऐकले असतील. तर मेडिटेशन म्हणजे काय किंवा ध्यानधारणा म्हणजे काय हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. आणि हे मेडिटेशन कसं करायचं तेही सांगणार आहे. तर मित्रांनो, मेडिटेशन करायचं का, त्याचे फायदे काय आहे, सुरुवातीला आपण त्याचे फायदे बघूया. तर मेडिटेशन केल्यानं मन एकाग्र होतं. मेडिटेशन केल्यानं मनाची भ्रमंती कमी होते. मेडिटेशन केल्यानंतर राग कमी होतो. मेडिटेशन केल्यानंतर ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. मेडिटेशन केल्यानंतर आपली विचार करण्याची क्षमता ही वेगळी राहते, सर्वांपेक्षा वेगळी राहते. आणि तुम्ही इतकं परफेक्ट होसाल की जे डिसिजन द्याल ते तुम्ही त्या ठिकाणी सक्सेसच होणार. अशा पद्धतीनं हे मेडिटेशन होतं. थोडक्यात म्हणजे काय, तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो कामाचा ताण आहे तोही कमी होणार आहे. आता मेडिटेशन कधी करायचं? मेडिटेशन हे सकाळी केलं तरी चालतं, मेडिटेशन हे संध्याकाळी केलं तरी चालतं. मेडिटेशन कुठं करायचं? मेडिटेशन हे घरात केलं तरी चालतं. मेडिटेशन हे एखाद्या झाडाखाली केले तरी चालतं. मेडिटेशन हे एकांतात कुठेही केलं तरी चालतं. मेडिटेशन करताना फक्त आणि फक्त एकांत असावा की जेणेकरून आपलं मन इकडं तिकडं भटकू नये. तर मित्रांनो, मेडिटेशन करायचं कसं? तर काय करायचंय, फक्त आणि फक्त चालणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायचं. श्वास आत कसे येतात, श्वास बाहेर कसे जातात याच्याकडे फक्त कल्पनेनं पाहायचं. कल्पनेनं पाहायचं. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास, त्याचा जो स्पर्श आहे नाकाला, त्याचा जो स्पर्श आपल्या नाकाला होणार आहे त्या स्पर्शाकडे लक्ष द्यायचं की जेणेकरून आपलं मन भटकणार नाही आणि आपला दिवसभराचा ताण हा निघून जाणार आहे. तर मित्रांनो, मेडिटेशन करताना पोझिशन काय घ्यायची? मेडिटेशन करताना तुम्ही साधी मांडी घातली तरी चालते, त्या पद्धतीने पद्मासन घातलं तरी चालतं, किंवा तुम्ही वज्रासनामध्ये जर केलं तरी चालतं. जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर शक्यतो वज्रासन तुम्ही टाळा. साधं बसलं तरी चालेल. आणि त्यावेळी काय करायचंय, साधी मांडी घातली तरी चालते, पद्मासन घातलं तरी चालतं, अर्ध पद्मासन घातलं तरी चालतं. मी आता अर्ध पद्मासनामध्ये आहे. आता मुद्रा कोणती लावायची? तर मुद्रा लावताना तुम्हाला जी सूट होईल ती मुद्रा लावायची. म्हणजे काय, तर ही झाली ध्यान मुद्रा, ही झाली वायू मुद्रा, ही झाली विष्णू मुद्रा. पण आता आपल्याला काय पाहिजे? समजा मला आता वाताचा त्रास आहे. वात म्हणजे शरीरातला वायू. तो वायूच्या त्रासामुळे जर मी त्रास झाला असेल आणि मला ही मेडिटेशन करायचं आहे, तर तुम्ही वायू मुद्रा लावली तरी चालते किंवा ध्यान मुद्रा लावली तरी चालते. तर आज मी वायू मुद्रा लावून अभ्यास करणार आहे. तर मित्रांनो, बसताना ताट बसायचं आहे, मुद्रा लावायची, डोळे बंद करायचे आणि सलग 3 वेळा ओंकार म्हणायचे.
त्या ओंकाराचा नाद ऐकायचा प्रयत्न करा. श्वास आत कसे येतात आणि बाहेर कसे जातात याच्याकडे कल्पनेनं पहा. डाव्या नासिकेने श्वास आत येतो की उजव्या नासिकेतून श्वास आत येतो तेही पहा. स्वतःला पूर्ण विसरायचं आहे. मी कोण आहे, कुठं आहे, किती वाजले, मला याच्यानंतर काय काम आहे हे पूर्ण विसरायचं आहे आणि फक्त चालणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. श्वासाला पकडून धरायचं असेल तर चालणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. चालणाऱ्या श्वासावर जर आपण लक्ष दिलं तर भटकणारं मन हे जाग्याला थांबलं जाईल आणि समजा त्यातून हे मन इकडे तिकडे भटकलं तर पुन्हा त्याला धरून आणायचं आणि आपल्या श्वसनावरच लक्ष केंद्रित करायला लावायचं. सुरुवातीला काही वेळा ते मन तुम्हाला पकडता येणार नाही किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जर आपण त्यांना सांगितलं श्वासावर लक्ष केंद्रित कर तर ते एक दोनदा लक्ष देईल आणि पुन्हा ते पळून जाईल. पण पुन्हा आपण त्याला धरायचं, आणायचं आणि पुन्हा एकदा त्याला सांगायचं की चालणाऱ्या श्वासावर बाबा लक्ष दे. चालणाऱ्या श्वासावर लक्ष दिल्यानंतर कमीत कमी 3 ते 4 मिनिट तुम्ही असंच बसायचं. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि 3-4 मिनिटं झाल्यानंतर दोन्ही हाताचं जोरात घर्षण करायचं, चेहऱ्यावर मानेवर फिरवायचं आणि नंतर डोळे उघडायचे. ही झाली ध्यानधारणा मेडिटेशन. म्हणजे विचार शून्य स्थितीत जाऊन बसायचं, त्याला ध्यानधारणा म्हणतात. आपले विचाराचा गोंधळ कमी करायचा असेल तर ध्यानधारणा रोज करा. बीपी नॉर्मल करायचा असेल तर ध्यानधारणा रोज करा. तर मित्रांनो, हा अभ्यास तुम्हाला कसा वाटला? जर चांगला वाटला असेल तर मित्रांना शेअर करा. तुम्हाला काय कमेंट्स करायचे असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. योगी बना, निरोगी बना, उपयोगी बना. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.